खरीप हंगाम तोंडावर, खतांचा तुटवडा आणि त्यात वाढलेला खर्च. शेतकरी नेमकं करणार तरी काय हो? हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे. अशातच रशियाने अमोनियम नायट्रेट या महत्वाच्या खताच्या निर्यातीवर देखील तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय शेतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भारत रशिया मैत्री किती भक्कम असली तरी या निर्णयाचा थेट परिणाम बळीराजावर होणारच हे मात्र नक्की. परंतु असा निर्णय का घेतला गेला, याचा परिणाम काय आणि कसा होऊ शकतो, या निर्णयामागची कारणे आहेत तरी काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्वपूर्ण खत निर्यात बंदी विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. अमोनियम नायट्रेट खत. नायट्रोजन युक्त असणारे हे खत भात, गहू, मका, कापूस, ऊस आणि विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांसाठी अत्यंत आवश्यक मानलं जाणारं खत, ज्यामुळे पिकाचा उत्तमरित्या वाढ विकास होण्यासाठी, पिकांमधील हरितद्रव्य वाढवण्यासाठी, पानांचा रंग गडद होण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करणारं हे एकमेव खत. रशिया हा या खताचा जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक देश आहे. जगातील एकूण निर्यातीपैकी जवळपास 45% वाटा रशियाकडे आहे. त्यामुळे त्यांच्या या एका निर्णयाने जागतिक खत बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. भारतामध्ये सुमारे 25 ते 30% खतांची गरज आज रशियातील आयातीवरती अवलंबून आहे. विशेष म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावर खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळीच रशियाकडून पुरवठा कमी झाल्यास खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे खतांचे दर 10 ते 15% वाढू शकतात. यामुळे आधीच वाढलेल्या शेती खर्चात आणखी भर पडेल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर ताण येईल असं बोललं जात आहे. रशियाने हा निर्णय देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे आणि स्थानिक बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जाते. याशिवाय जागतिक राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडथळे ही देखील महत्वाची कारणे मानली जात आहेत. मात्र या सर्वांचा परिणाम थेट भारतीय शेतीवरती होत आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. जर खतांचा पुरवठा वेळेवर झाला नाही तर पिकांची वाढ खुंटू शकते, उत्पादन घटू शकतं आणि शेवटी बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. म्हणजेच हा फक्त खतांचा प्रश्न नाही तर तो देशाच्या अन्न सुरक्षेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर असून तातडीने उपाययोजना करणं देखील तेवढंच महत्वाचं बनलं आहे. भारत सरकार आणि खत कंपन्या आता पर्यायी मार्ग शोधत असून मध्य पूर्व आणि आफ्रिका यांसारख्या देशांकडून खत आयात वाढवण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जात आहे. पण या उपाययोजना प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ लागणार असल्याने सध्याच्या हंगामात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे देखील गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर करणं, संतुलित खत व्यवस्थापन ठेवणं आणि शक्य तितक्या प्रमाणात सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर वाढवणं अत्यंत महत्वाचं ठरेल. अनावश्यक खर्च टाळून नियोजनबद्ध शेती केल्यास या संकटाचा परिणाम काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. भारत रशिया मैत्री कायम असली तरी या खतबंदीने एक स्पष्ट संदेश दिला आहे. शेतीत आत्मनिर्भरता हीच खरी ताकद आहे. योग्य वेळी योग्य निर्णय आणि पर्यायी उपाययोजना केल्या तरच बळीराजा या संकटातून सुरक्षित बाहेर पडू शकतो. अन्यथा या निर्णयाचे दुर्गामी परिणाम संपूर्ण कृषी क्षेत्रावर दिसून येऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, यावर आपल्याला काय वाटतं? युद्धजन्य परिस्थितीमुळे रशिया भारत खत मैत्री तुटेल का? खरीपवर याचा कितपत परिणाम दिसेल? कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका. सोबतच असेच नवीन आणि शेती संबंधित महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.